नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपण आज मस्त अशी खमंग चटपटीत आणि तोंडाला चव येईन अशा पद्धतीने कारळाची चटणी बनवणार आहे। कारळाचे भरपूर असे आयुर्वेदिक फायदे असतात आपल्या शरीरासाठी। एक चमचाभर तरी चटणी खात जायची कारळाची। तर मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते एकदा पाहू आपण चटणी बनवण्यासाठी एक मोठी वाटी कारळाची भरून घेतली, स्वच्छ निवडून घेतले। तर लाल मिरची पावडर घेतली, जास्त तिखट आहे त्याच्यामुळे मिरची पावडर मी थोडीशीच घेतली। आणि इकडे घेतलेला आहे एक कांडी लसूण आणि आपल्याला मीठ पण लागणार आहे। सगळ्यात अगोदर आपण कारळ चांगले भाजून घेऊ। आपण चूल पेटून घेतली, आता कढई ठेवून घेऊ। मी कारळ भाजण्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये जर आपण भाजलं ना तर आपल्याला लोह घटक भेटतो। कारळ आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे। कोणतं टाकायचं? कोणतं? खायला पण इतकी छान लागते कारळाची चटणी। आपल्याला जर जखम झाली ना तर काय करायचं, ह्या कारळाचा बारीक लेप करायचा आणि त्या जखमीवर लावायचा। लवकरात लवकर जखम भरून येते। लेप जरी नाही लावला, कारळाचं तेल लावलं तरी चालतं। चांगलं तडतड होईपर्यंत कारळ भाजून घ्यायचंय। आपलं कारळ छान असं तडतड वाजायला लागलंय म्हणजे चांगलं भाजतच आलंय। आपण जर दररोज कारळाची जर चटणीचा एक चमचा खाल्ला ना किंवा कारळाचा एक चमचा खाल्ला ना रोज, तर आपले केस काळे व्हायला पण आपल्याला मदत होती कारळांची। त्याच्यामुळे कारळ खात जा। आपलं छान असं कारळ भाजत आलंय आणि आज आपला राम पण आलेला आहे। आपल्या रामला आता चांगलं बोलता येतंय, खूप बोलतोय है ना बाळा? तुला चटणी खायची? हा, खायची त्याला चटणी। तुझं नाव सांग बाळा एकदा, पूर्ण नाव सांगतो तो। तुझं नाव सांग एकदा। राम ज्ञानेश्वर। छान असं भाजलंय, थोडंसं थंड होऊन देऊ, नंतर कुटायला घेऊ। आपण दगडी खलबत्ता घेतलाय, याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट कुटला होता। आता कारळ पण थंड झाले तर बारीक करून घ्यायचे। कधी पण आपली चटणी दगडी खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायची। मिक्सरमध्ये त्याचे निम्मे गुणधर्म कमी होते। तर जर तुमच्याकडं दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही आवर्जून खलबत्त्यामध्येच चटणी कुटून घ्या। अगोदर आपल्याला कारळ बारीक करून घ्यायचंय। बारीक कारळ कुटून घ्यायचं अगोदर, नंतर लसूण आणि मिरची पावडर टाकायची। आपलं मस्त असं कारळ बारीक झालंय। छान असा सुगंध सुटलाय कारळाचा। आपण याच्यामध्ये आता लसूण, मीठ, मिरची टाकून घेऊ। मोठी लसणाची कांडी घेतली, मिरची पावडर। आपले लहान लहान मुलं चटणी खात असतात ना, त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडर थोडीशी कमीच टाकली आणि मीठ घेतलेलं आहे। चांगलं बारीक करून घ्यायचं परत। आपले जुने माणसं असेच चटण्या खायचे, जवसाची चटणी, कारळाची चटणी, तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी। त्याच्यामुळे ते पहिले तंदुरुस्त राहायचे, कधीच आजाराला बळी पडत नव्हते। मस्त अशी चटणी तयार झाली आपली आता। बघू शकता कसं तेल सुटायला लागले कारळाचं। इतका छान सुगंध सुटला आपल्या चटणीचा, मी सांगू शकत नाही। आपण आता चटणी काढून घेऊ। आठ दिवसाला जरी अशी चटणी कुटली ना ताजी ताजी तरी चालतं, किंवा तुम्ही 15 दिवसाची पण कुटून ठेवू शकता।
आमची 8 दिवस पण पुरणार नाही. गरम गरम बाजरीची भाकर आणि कारळाची चटणी एकच नंबर लागते खायला. झाली ना छान? एकदम सुंदर. मस्त झालेली आहे. छान अशी आपली कारळाची चटणी तयार झाली. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी चव लागते चटणीची. आणि सगळेजण खा, सगळ्यांना खाऊ घाला. दररोजच्या आहारामध्ये ठेवा ही चटणी, खूप फायदेशीर आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.